गर्दा जय जयकार बंधुनो गर्दा जय जयकार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, स्थायी प्रस्ताव, शिक्षण सेवकांचे गुणांकनानुसार ज्येष्ठता यादी, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके या संबंधाने निर्णय होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने 7 जानेवारीपासून जिल्हा परिषदेच्या समोर साखळी उपोषण करण्यात आले। दिनांक 12 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सिंधुदुर्ग पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, राज्य पदाधिकारी राजीव वदराटकर, माजी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस तुषार आरुसकर, कणकवली तालुक्याचे अध्यक्ष सुशांत मरगज, सरचिटणीस निलेश ठाकूर, महिला आघाडी अध्यक्षा दर्शना हुंबे, नेहा मोरे, शिक्षक नेते टोनी मापसेकर, अजय तांबे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली। या सभेमध्ये तातडीने प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिल्यामुळे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले। या आंदोलनाला मनपा आघाडीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, सांगलीचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पाटील, बाबासाहेब लाड, पश्चिम महाराष्ट्र विभाग पदाधिकारी विष्णुपंत रोकडे यांनी भेट दिली। बालिका दिनाच्या निमित्ताने यवतमाळ येथे 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा क्रांतिज्योती सावित्रीच्या लेखीची उद्बोधन कार्यशाळा व सन्मान सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते। यावेळी अमोलोकचंद विधी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर सुप्रभा यादगिरवार यांनी महिला विषयक कायदे जाणीव जागृती या विषयावर मार्गदर्शन केले। मनस्वास्थ्याची जपणूक काळाची गरज या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांनी व्याख्यान दिले। स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर हितेशा भंडारी निलपवार यांनी सध्याची जीवनशैली व महिलांच्या आरोग्य आणि कर्करोग निदान दक्षता या विषयावर मांडणी केली। यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा नेते नाना नाकाडे, माजी जिल्हा सरचिटणीस गजानन देऊळकर, राज्य पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर, जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, सरचिटणीस संदीप मोहाडे, कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, ग्राहक भांडारचे अध्यक्ष आशन्ना गुंडावार, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकेश भोयर यांच्यासह वर्धा जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर, वर्धा जिल्हा समाज माध्यम प्रभारी पवन बानोकर उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी जिल्ह्यातील दुसऱ्या शिक्षक संघटनेचे अनेक पदाधिकारी शिक्षक समितीत प्रवेश घेणार आहेत। याच वेळी जिल्हा कार्यकारिणीच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येईल अशी माहिती जिल्हा शाखेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी दिली आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या बाबतीत दिलेल्या निर्देशावरून राज्यातील शाळांच्या संबंधाने माहिती संकलित करण्यात आली। यावेळी निर्देशाचा योग्य अर्थ न लावता भटक्या श्वानांची गणना आणि लसीकरण करून निवारागृहात सोडलेल्या भटक्या श्वानांची संख्या अशी सुद्धा माहिती मागण्यात आली। याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने तीव्र संताप व्यक्त करत विरोधाचे पत्र शासनाकडे पाठवले। सोबतच ऑनलाईन कामांच्या संबंधाने आणि विविध ॲप, पोर्टल आणि लिंकांच्या माध्यमातून शिक्षकांना जेरीस आणले जात आहे। या पद्धतीची ऑनलाईन कामे बंद करावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे। नवीन संच मान्यतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक प्राथमिक शाळा बंद होण्याची स्थिती आहे। वाडी, वस्ती, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही शाळा बंद करू नये अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखा भेटी अंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा शाखेचे लेखापरीक्षण व कामकाज विषयक आढावा दिनांक 3 व 4 जानेवारी रोजी घेण्यात आला। यावेळी राज्यनेते उदयराव शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,
राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण करण्यासंबंधी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरात शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. देशभरातील अनेक खासदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात टीईटी बाबतचा विषय उपस्थित केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सुद्धा केंद्रीय शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण सचिव यासह राज्याच्या शिक्षण विभागाकडे शिक्षकांना याबाबतीत सवलत देण्याची मागणी केली. दिनांक 31 डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राची पांडे यांनी देशातील सर्व राज्याच्या शिक्षण सचिवांना पत्र देऊन 16 जानेवारीपर्यंत टीईटी बाबत शिक्षकांसाठी कसा दिलासा दिला जाईल याचे अभिप्राय मागितले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या संबंधाने अनुकूल अभिप्राय पाठवण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी 12 जानेवारी रोजी राज्य शासनाचे उपसचिव आबासाहेब कवळे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना याबाबत पत्र दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व नांदगाव तालुक्याच्या कार्यकारिणीचे गठन अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील, राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा शाखेचे अध्यक्ष जिभाऊ बच्चाव, जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी बर्गे आदी उपस्थित होते. नांदगाव तालुका शाखेचे अध्यक्ष म्हणून सुभाष सरोदे, सरचिटणीस म्हणून अनिल बोरसे यांची, तसेच सिन्नर तालुका अध्यक्ष म्हणून श्रावण वाघ, सरचिटणीस म्हणून शिवाजी जाधव आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पुरंदर तालुक्याच्या वतीने समिती पर्व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शिवतीर्थ सासवड येथे 12 जानेवारी रोजी संपन्न झाला. दिनदर्शिकेचे प्रकाशन भावा शिंपी गुरुजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमेश शिंपी यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षक समितीचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव तसेच शिक्षक समितीचे संस्थापक पूजनीय भावा शिंपी गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सौ जया निलेश चरडे आणि विवेकानंद केंद्राचे नगरप्रमुख संजय उगेबुगे यांचे व्याख्यान झाले. यावेळी राज्याध्यक्ष विजय कोंबे, जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय बोबडे, माजी जिल्हाध्यक्ष नरेश गेडे, जिल्हा सल्लागार चंद्रशेखर ठाकरे यांचेसह महिला आघाडी प्रमुख वैशाली देशमुख, महिला आघाडी पदाधिकारी वैशाली उरकांदे आदींसह जिल्हा सरचिटणीस श्रीकांत अहेरराव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन महिला आघाडीच्या संघटिका स्मिता गेडे यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुनील वाघ, जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष सुनील कुंजीर, सचिन हिलाळ, पोपटराव गाडे, ज्योती धावणे, माधुरी जगताप आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अकोला जिल्हा शाखेची कार्यकारिणी सभा अकोला येथे संपन्न झाली. यावेळी विविध प्रश्नांच्या संबंधाने चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, राज्य प्रतिनिधी मारुती वरोकार, जिल्हा सचिव प्रशांत अकोट, विभागीय उपाध्यक्ष गोपाल सुरे, अनिल पिंपळे, विजय टोहरे, संजय इंगळे, कैलास देशमुख, मंगेश देशपांडे, महिला आघाडीच्या शिवानी जोशी, गीता बाली उनवणे, अर्चना दाभेराव, नयना सरोदे यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार.